मध्ये क्षेत्ररक्षक आहे, पायानं अडवला बॉल. खूप चांगली फिल्डिंग सुनील चालकेकडून. तोपर्यंत 2 धावा इथे मिळताना दिसतात अमोल जाधवकडून. आणि या 2 रनच्या मदतीनं टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 8. थोडासा सामना स्पीडअप करायचा आहे, स्पीडअप घ्या. अजूनही 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेट टीम मध्ये क्षेत्ररक्षक आहे. पहिली धाव वेगाने कंप्लीट केलेली आहे. त्यानंतर दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होतोय. 2 धावा मिळत आहेत पुन्हा एकदा अमोलला. आणि या 2 रनच्या मदतीनं स्कोरबोर्ड होती रन आहेत 8. माफ करा 10 रन. पुन्हा एकदा फुलटोज ऑन साइडला दिशा दिली. डीपचे क्षेत्ररक्षक येतात चेंडू पर्यंत. तोपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा मिळत आहेत अमोलला. आणि या 2 रनच्या मदतीनं तर टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड होती 12. 5 बॉलचा खेळ संपलाय ओव्हर नंबर 1 मधला. माफ करा 4 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 12. हा बॉल अगदी चांगल्या टप्प्यावरती पडल्यानंतर सरळ गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आलाय. शेवटचा बॉल. टीमची धावसंख्या 12. या ना. हो पटका चांगला आहे. बघूया इलेव्हेशन प्राप्त झालाय का. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक आणि तिथे प्रयत्न चांगला होता सुनील चालकेचा. झेल तर कंप्लीट झाला परंतु धावा वाचवण्यासाठी आतमध्ये ढकललाय बॉल. त्यामुळे 2 धावा इथे मिळत आहेत. आणि या 2 रनच्या मदतीनं ओव्हरची झाली समाप्ती. टीमची धावसंख्या 14. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड होती 14 धावा. सचिन पहिलं षटक घेऊन येत आहेत. सचिन जाधव वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं. धावसंख्या झाले ती 14. 1 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14. पुढील बॅट्समन सचिन यांच्या चेंडूचा सामना करणार आहे तो सागर. 1 षटक 14 धावा. या ठिकाणी हाफ चेंडू टाकलाय. ग्राउंड लेवलच्या पद्धतीचा हा चेंडू खेळून काढलाय आणि 1 धाव पूर्ण केली. पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत का, पण नाही. या ठिकाणी अमोलने मात्र थांबण्याचा इशारा दिला कारण का अमोलला ही ओव्हर कदाचित खेळून काढायची आहे. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब अनिकेत पाटील यांना देण्यात येत आहे. अनिकेत पाटील यायचा आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेऊन जायचा आहे. या ठिकाणी सुंदर असा आश्रय मारलेला फटका. या ठिकाणी 2 धावा होत आहेत पूर्ण. जर थ्रो हातामध्ये गेला असता तर कदाचित काहीतरी चित्र वेगळं घडलं असतं. नाही पिलो मी. धावपलकावरती धावा लागतायत त्या 17. पुढील चेंडू या ठिकाणी मात्र लेग साइडच्या दिशेला चेलवलेला चेंडू. या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा 2 धावेचा प्रयत्न पूर्ण झाला. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. पाहुयात पूर्ण होत आहेत का. अमित्रात आहेत सज्ज पाठीमागे किपर.
मी आमचे संस्थापक अध्यक्ष मोहनरावजी नायकवडी मामा यांना विनंती करेन या नवतरुण खेळाडूला अनिकेत पाटील पाटलाचा पोर याला मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन सन्मान करायचा आहे. पुढील चेंडू सामना करतायत पुन्हा एकदा अमोल. या ठिकाणी अमोलला मात्र सचिनने केलाय बीट. पाहूया एक धाव मिळते का. या ठिकाणी धावाची झाली गफलत पण थ्रो न केल्यामुळे परत जीवदान मिळालंय सागर यांना. या ठिकाणी हवेत गेलेला चेंडू या ठिकाणी जातोय सीमारेषेच्या पलीकडे. अमोल होतो ऑन पॉयर. अमोलच्या बॅट मधून येतो या सुंदर षटकार. पुढील चेंडू पुन्हा एकदा अमोलसाठी फेकला जाईल. या ठिकाणी अमोलने पुन्हा एकदा बॅट फिरवली आणि सुनील सालकी आहेत तयार. चेंडू सोडणार नाही. हाताला चिटकवलाय फेबिकॉल. अमोल वरती ताल धरताना दिसत आहेत आपल्याला. 27 धावफलकावरती धावा लागतात त्या 27. चला बॅट्समन जरा जायचा वेळ कमी आहे. अजून एक 2 मॅच आपल्याला घ्यायच्या या ठिकाणी. सगळ्यांनी सहकार्य करा. अमोल वीर बॉडी बिल्डर अमोल वीर या ठिकाणी सुनील चाके यांच्या पुढील चेंडूचा सामना करताना दिसत आहेत. या ठिकाणी अमोल वीर होत आहेत बीट. सुनील चाके उत्कृष्ट गोलंदाजीच्या रणनीतीवरती दिसत आहेत.
डॉट बॉल मध्ये चांगलं कौशल्य सुनील चाके कर्णधार आयकॉन. पुढील चेंडू पुन्हा एकदा सुनील चाके यांचा. या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला पण बॅटची कडा लागली. फिल्डर आहे सचिन तयार. या ठिकाणी एक धाव मिळेल. दुसरा धावेचा होतोय का प्रयत्न पण नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला नाही. राकेश बावकेने या ठिकाणी थांबवलंय. राकेशला माहिती आहे या ठिकाणी स्कोर वाढवणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी राकेशनं स्ट्राईक आपल्या जवळ ठेवल्या पाहिजे. राकेश सुनील यांच्या चेंडूचा कसल्या पद्धतीत सामना करतोय. जोरदार मारण्याचा प्रयत्न होता पण चेंडू आउट ऑफ लाईनचा होता. बॅटची कडा लागली. अमित राज यांच्या यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला चेंडू. या ठिकाणी पंचांचा येईल ओव्हर समाप्तीचा इशारा. 3 ओव्हर समाप्तीनंतर धावपलकावरती धावा लागतायत त्या 28 धावा. पाहूया पुढील शतक कोण घेऊन येतोय तो. जोरदार जुन्या पद्धतीचा हा ब्रास बँडचा म्युझिक ऐकवलं डीजेने. खूप आभार डीजेचं. पुढील बॅट्समन राकेश सोबत जोडलाय तो अंकुश चोरमारे. ओपनर बॅट्समन हा रिटर्न बॅट्समन. बॅटिंगची अजब कला त्याने गाजवली आणि प्रेक्षकांना खुश केला असता. बॅट्समन अंकुश चोरमारे मैदानामध्ये. पण विनोद सुद्धा आहे तेवढ्याच ताकदीचा तेवढ्याच तयारीचा. अंकुश चोरमारे यांना टाकण्यासाठी आहे सज्ज. पाहूया काय होतं या पुढील चेंडू मध्ये. 5 बॉल बाकी. या ठिकाणी अंकुशची बॅट फिरली. तरवार फिरावी तशी बॅट फिरली आणि या ठिकाणी मात्र अंकुशला पहिल्या चेंडू मध्ये धोका पत्करावा लागला आणि झेल बांधून पहिल्या चेंडू मध्ये माघारी परतत अंकुश चोरमारे. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी. त्याचबरोबर आदरणीय आम्ही अतिथी कक्षांचे इथे मात्र शुभागमन होताना पाहायला मिळते. वैभवजी वाघ साहेब आणि नारायणजी शिंदे साहेबांचे इथे शुभागमन होताना पाहायला मिळते. त्यांचंही आम्ही ते सहर्ष स्वागत करत आहोत. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. बाहेर जायचं म्हणजे जायचं असा हिटर राकेश. डीजे बजाव डीजे.
विनोद यांची 4 ओव्हरती समाप्तीच्या नंतर धावफलकावरती धावा लागतात त्या 35 जिंकण्यासाठी 36 म्हणजे 36 धाव्यांची गरज. 3 वरती 6 36 आकडा लयबाई वाकडा. सुंदर लयमध्ये आजच्या संपूर्ण सत्रामध्ये बॅटिंग केली आहे अमितराज चव्हाण.
त्याचबरोबर अतिशय सुंदर साथ या ठिकाणी सुनील चाळके देतोय. शेळकेवाडी गावचा हा कोहिनूर हिरा, एक क्रिकेट व्यक्तिमत्व. त्याचबरोबर अमितराज चव्हाण, ओपन क्रिकेट का बादशाह, एक हार्ड हिटर बॅट्समन. आपण स्ट्रायकर गोलंदाज पाहतोय. आबासो राईट राऊंड विकेट मारा करतील. आबासो निघाल्यात. हा देखील शॉर्ट बॉल अतिशय सुंदर पडल्यानंतर अतिरिक्त या ठिकाणी वेग घेतलेला चेंडू. एक डॉट बॉलची सांगता होते. अतिशय सुंदर चेंडू. आबासो यांचा एक लिजंड खेळाडू, क्रिकेटचा भला मोठा अनुभव असलेला हा खेळाडू. आणि स्ट्राईकला देखील आपण फलंदाजी करताना पाहतोय अमितराज चव्हाण, उंडाळे गावचा सुपुत्र. आपण त्यांना सनी स्पोर्ट्स उंडाळे यांच्या टीम मधून खेळताना पाहतो. इनसाइड आउटचा फटका, चेंडू हवेमध्ये. पाहूया काय होत आहे. चेंडू या ठिकाणी नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. कोणताही धोका नाहीये अमितराज चव्हाण यांना. आणि आता स्ट्राईकला असेल तो एक स्टार खेळाडू कराड, मिस्टर कराड ग्रामीण प्रीमियर लीगचा हा सितारा सुनील चाळके. त्याला आपण नेहमीच रणवीर स्पोर्ट्स शेळकेवाडी या टीम मधून कर्णधाराच्या स्वरूपामध्ये पाहतो. शॉर्ट बॉल अतिशय सुंदर. सुनील चाळकेच्या बॅट मधून एक ब्रँडेड स्ट्रोक. सेंड जातोय सीमारेषे बाहेर. येतोय षटकार. डीजे खूप दिवस चर्चा चालली होती आणि या स्पर्धेचा आज आपण अतिशय भव्य दिव्य सकाळी उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पडलेला पाहिला. आणि या स्पर्धेसाठी सहकार्य केलेल्या सर्वच ऑर्गनाइज कमिटीचं, त्याचबरोबर सर्व स्पॉन्सर आणि सर्व संघ मालकांचं हार्दिक हार्दिक स्वागत.
त्याचबरोबर अनिकेत पाटील यांना मी विनंती करेन की सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी आपण इथे यायचं आहे. अनिकेत पाटील मागच्या मॅच मधील सामनावीर अनिकेत पाटील यांना विनंती करेन की आपण इथे यायचं आहे. यस सर. तर यस, गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अनिकेत पाटील. पुढचा चेंडू लोअर फुल टॉस, बैठक स्ट्रोक, चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजनच्या वरून, येतोय अमित राजाच्या बॅट मधून अतिशय सुंदर टोलेजंग षटकार. यस, थँक्यू व्हेरी मच. अतिशय सुंदर स्ट्रोक पहिला पण अमितराज चव्हाण यांच्या बॅटमधून एक बैठक स्ट्रोक. 13 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता असताना पुढचा चेंडू घेऊन येईल गोलंदाज. हा देखील थोडासा अविध बॉडीपासून जास्त लांब असलेला चेंडू. पंच शिवराम वैती सर या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा करतायत. अतिशय सुंदर बॅटिंग करतोय आजच्या सत्रामध्ये अमितराज चव्हाण. हा देखील अतिशय सुंदर चेंडू होता. गोलंदाज सूरज याचा पडल्यानंतर या ठिकाणी राईट झाला, काटा बदलला, चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. एक डॉट बॉलची सांगता. अतिशय सुंदर या ठिकाणी चेंडू हाताळला सूरज याने. तर या स्पर्धेसाठी खास करून उपस्थित राहिलेले आमचे मार्गदर्शक, कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय मोहनराव नायकवडी मामा, एक क्रिकेट वेड व्यक्तिमत्व, तरुणांना नेहमीच या ठिकाणी पाठीशी उभा राहणारा एक हक्काचा माणूस म्हणून त्यांना आपण ओळखतो. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. अतिशय सुंदर स्ट्रोक पाहतोय आपण सुनील साळके याच्या बॅटमधून. चेंडू हवेमध्ये आहे, राकेश त्या ठिकाणी आहे. अतिशय सुंदर झेल कॅरी केला राकेश याने. आपण सुनील याची जागा घेण्यासाठी नेक्स्ट बॅटर जातोय तो राकेश भावके, रुपेश भावके. आणि त्यांच्या अगेन्स्ट पाहतोय त्यांच्याच टीम मधील नेहमी एकत्र खेळणारा खेळाडू किरण शिंदे. या लीगच्या माध्यमातून अनेक खेळाडू एकमेकाच्या विरोधात भिडताना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती किरण शिंदे, लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करतोय रुपेश साठी. अतिशय सुंदर चेंडू पडल्यानंतर या ठिकाणी थोडं आतमध्ये आलेले चेंडू, अतिशय सुंदर चेंडू. सामन्यामध्ये या ठिकाणी ट्विस्ट निर्माण होते. आता समीकरण असेल 10 चेंडूमध्ये 14 धावा. अजून देखील सामना संपलेला नाहीये. सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. 10 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता असताना किरण निघालाय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट, शॉर्ट बॉल पूल केलाय. पूल होतोय का सक्सेसफुल पाहूया. त्या ठिकाणी फिल्डर आहे, अतिशय सुंदर प्रयत्न केलाय तो. एक धाव कंप्लीट. या ठिकाणी दुसऱ्या धावचा प्रयत्न केला होता रुपेश याने, परंतु अमित राज याने थांबवलाय. आणि या ठिकाणी रुपेश बाद होतोय. रनआउटच्या स्वरूपामध्ये एक मोठा मासा या ठिकाणी लागतोय.
अमितराज हायेस्ट स्कोर बीट करण्यासाठी फक्त एक रन्स बाकी असेल. हायेस्ट स्कोर टेकर असेल तो तात्या आणि त्याला बीट केलाय. चेंडू जातो सीमारेषे बाहेर. अमितराजाच्या बॅट मधून येतोय चौकार आणि या ठिकाणी आतापर्यंतचा सर्वात हायेस्ट रन्स या ठिकाणी कुटणारा बॅट्समन ठरतोय अमितराज चव्हाण. एक ओपन क्रिकेटचा बादशाह. अनेक वर्ष या ठिकाणी ओपन क्रिकेटची सेवा या खेळाडूने केली. याच्या मार्फत अनेक खेळाडू घडले. असा अमितराज चव्हाण आज नक्कीच डोक्यावरती बर्फ ठेवून बॅटिंग करतोय. आज तो नक्कीच एक वेगळ्या लयमध्ये या ठिकाणी बॅटिंग करतोय. डेफिनेटली सर, आपण उल्लेख केला त्याप्रमाणे जर पाहायला गेलं तर या खेळाडूचं नाव जेवढं मोठं आहे तेवढं कर्तृत्वही तेवढंच क्रिकेटमध्ये खूप मोठं आहे. आणि इथून आजच्या दिवसातील सर्वात जास्त धावा होण्याच्या नावावरती असतील त्या म्हणजे राज चव्हाण, अर्थातच सगळ्यांच्या मात्र मनावरती राज करणारा खेळाडू. आणि या षटकारानंतर मॅच होतोय फिनिश. आणि येस, या ठिकाणी MSD स्टाईल सामना संपवतोय अमितराज चव्हाण. उंडाळे गावचं सुपुत्र, कराड दक्षिणचा कोहिनूर हिरा या ठिकाणी मॅच संपवून बाहेर येतोय. अतिशय सुंदर बॅटिंग आजच्या सत्रामध्ये. आजच्या सत्रामध्ये रुपेश सर अतिशय सुंदर बॅटिंग केली. अमितराज यांनी स्वतःच्या गेमवरती वैयक्तिक लक्ष ठेवून या ठिकाणी त्यांनी बॅटिंग केली. अतिशय सुंदर बॅटिंग. कौतुक करावं तेवढं थोडं असेल अमितराज चव्हाण याचं. टीव्ही स्क्रीनवरती पाहतोय एक शांत संयमी खेळाडू. अनेक वर्ष क्रिकेटची सेवा या खेळाडूंनी केली आहे. आजच्या सत्रामध्ये त्याने आपल्या वैयक्तिक 10 सिक्स आणि 5 चौकारांशी वैयक्तिक धावसंख्या, हायेस्ट स्कोर 37 आणि वैयक्तिक आजच्या सत्रामधील धावसंख्या 38 बॉलमध्ये 96. 96 धावा या ठिकाणी या खेळाडूने कुठल्यात. आजच्या सत्रामधील एक अतिशय सुंदर फलंदाज अमितराज चव्हाण. डे ऑफ द बॅट्समन अमितराज चव्हाण. अतिशय सुंदर बॅटिंग. बॅक टू बॅक या ठिकाणी 3 सामने जिंकतोय हा संघ. श्रेयस 11. कॉंग्रॅच्युलेशन श्रेयस 11. अतिशय सुंदर खेळ आपण पाहिला या टीमचा. अतिशय चांगलं लीडिंग करतायत खेळाडू. रुपेश भावके असतील. कॉंग्रॅच्युलेशन अमित. तर नेक्स्ट मॅच आपण पाहतोय एक मोठी मॅच. HGM 11 वर्सेस SD ब्रिगेड. आपण SD ब्रिगेड मधून खेळताना पाहतोय आदित्य शेळके याला. तोपर्यंत आपण पाहायला गेलं तर छान आज दिवसभरामध्ये एकापेक्षा एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळाली. अमितराज चव्हाण यांचाही आपण उल्लेख केला. ज्या प्रकारे मात्र त्यांच्या नावावरती सर्वात जास्त धावा आजच्या दिवसामध्ये मात्र पाहायला मिळतील. परंतु मारुती चोरगे सर पाहायला गेलं तर उद्याचा दिवसही बाकी आहे. कोणता दिवस कोणत्या खेळाडूच्या नावावरती जाईल हे सांगता येणार नाही. आज तात्या आणि अमितराज चव्हाण, अभिजित हिनकुले आणि अमितराज चव्हाण या 2 खेळाडूंमध्ये मुख्यतः इथे मात्र लढत होती. त्याचबरोबर मी इथे दिनकरजी नायकवडी साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आदरणीय वसंत चालके साहेबांचा इथे शुभ सन्मान घ्यायचा आहे. आदरणीय वसंत चालके साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचं इथे शुभ सन्मान इथे मात्र साकारला जाईल. मी विनंती करेन दिनकरजी चालके साहेबांना की आपल्या शुभ हस्ते इथे मात्र हा शुभ सन्मान साकारायचा आहे. वसंत चालके साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचं आम्ही मनापासून या कराड ग्रामीण रबर बॉल प्रीमियर लीगमध्ये सहर्ष स्वागत करत आहोत. वसंत चाळके साहेबांचा इथे शुभ सन्मान मात्र घेतला जातोय. मी विनंती करीन वसंत चाळके साहेबांना की आपण इथे यायचं आहे. आपलं शुभ सन्मान इथे घेतलं जाईल. प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक आमच्या कराड तालुक्यातील आणि त्या मी विनंती करीन त्या इथे यायचं आहे. आपलं शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. मोहनराव नायकवडी मामांच्या मुख्य अधिकाऱ्यात मात्र ही स्पर्धा संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर मी दिनकरजी नायकवडी साहेबांना विनंती करेन की आपण प्रकाशजी देसाई साहेब यांचं इथे शुभ सन्मान घ्यायचं आहे. प्रकाशजी देसाई साहेबांना विनंती करेन की आपण यायचं आहे. आपलाही शुभ सन्मान
इथे मात्र घेतला जाईल. आदरणीय प्रकाशजी देसाई साहेब यांना मी विनंती करेन की आपण इथे यायचं आहे. आपलाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. प्रकाशजी देसाई साहेब आपण यायचं आहे प्लीज. आदरणीय प्रकाशजी देसाई साहेब यांचे इथे शुभ सन्मान घेतला जाईल. दिनकरजी नायकवडी साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते इथे मात्र हा शुभ सन्मान साकारायचा आहे. दिनकरजी नायकवडी साहेबांच्या शुभ हस्ते आदरणीय प्रकाशजी देसाई साहेब यांचे इथे शुभ सन्मान इथे मात्र साकारला जातोय. माहिती शॉल आणि त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक हा पुष्पगुच्छ देऊन इथे मात्र या